दररोज 12 डॉक्टर आतापर्यंत कधी राहिले नाहीत. महिन्यातून 5 दिवस ड्युटी करते, बाकीचे 25 दिवस खाजगी दवाखान्यात चालून फावड्याने पैसे त्या ठिकाणी जनतेला लुटत आहेत. देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ आंदोलन करण्यात आले. आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क. उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी महिन्यातील केवळ काही दिवस उपस्थित राहत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. शासनाकडून वेतन घेत असताना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातील सर्व दिवस नियमितपणे रुग्णालयात हजर राहून गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दलित आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासनानं मंजूर केलेले 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करावे, आवश्यक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर यांना सादर केले. यावेळी रुग्णालयातील समस्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागनाथ वाडेकर, पांडुरंग थडके, बाबूराव मिनकीकर, भगवान जाधव, भागवत पाटील सोमूरकर, इस्माईल खान, राहुल सोनकांबळे, विनोद सोनकांबळे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा तातडीनं सुधाराव्यात, डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी आणि 100 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. कॅमेरामन शेख सलमानसह प्रतिनिधी सय्यद समी, दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड. देगलूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे आपण पाहू शकता की आज शिवसेना पक्षाच्या वतीनं गोंधळ आंदोलन आता सुरू आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण देगलूर शहरातून माध्यमातून करत आहोत. आणि आपल्या सोबत देगलूर शहराचे महेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश पाटील, काय सांगाल की नेमकं आज देगलूर शहरामध्ये हा गोंधळ आंदोलन जो करण्यात आला कशासाठी? देगलूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये एकूण शासनानं या ठिकाणी गोरगरिबाची, दलिताची, शेतकरी, शेतमजुराची सेवा करण्यासाठी 12 वैद्यकीय अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. पण 12 वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी असताना फक्त आळीपाळीनं इथले वैद्यकीय अधिकारी आळीपाळीनं ड्युटी करतात. दररोज 12 डॉक्टर आतापर्यंत कधी राहिले नाहीत. महिन्यातून 5 दिवस त्यांची आळीपाळीनं ड्युटी येते आणि पगार मात्र महिन्याची लुटते. त्याच्यामुळं या दवाखान्यामध्ये रुग्णाचा इलाज होत नाही म्हणून रुग्णांमध्ये गोंधळ आहे. रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाऊन पैशाचा खर्च होत आहे म्हणून रुग्णाचे नातेवाईक गोंधळलेले आहेत, जनता गोंधळलेली आहे. गेल्या 8 वर्षापूर्वी आमचे शिवसेनेचे आमदार असताना या ठिकाणी 100 खाटाचा दवाखाना मंजूर झाला. दवाखाना मंजूर होऊन 100 खाटाचा दवाखाना मंजूर होऊन 8 वर्ष होत आले, पण अद्यापपर्यंत या ठिकाणी 100 खाटाचा दवाखाना तर काय झालाच नाही. उलट जे काही 50 खाटाचा दवाखाना या ठिकाणी चालू आहे, जे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत, ते वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी गोरगरिबाची, दलिताची, शेतकरी, शेतमजुराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर राहत नाहीत. महिन्यातून 5 दिवस ड्युटी करते, बाकीचे 25 दिवस खाजगी दवाखान्यात चालून फावड्याने पैसे त्या ठिकाणी जनतेला लुटत आहेत. म्हणून इथं या देगलूरच्या दवाखान्यामध्ये नुसतं गोंधळ उडाला आहे. म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे गोंधळ आंदोलन या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे. प्रमुख मागण्या काय आहेत पडेल तुमच्या? प्रमुख मागण्या, जे 12 वैद्यकीय अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती आहे, त्या 12 वैद्यकीय अधिकारी इथं दररोज हजर राहून गोरगरिबाची सेवा या ठिकाणी केली पाहिजे. 100 खाटाचा दवाखाना या ठिकाणी त्वरित चालू झाला पाहिजे. प्रत्येक आमदार आलेला, खासदार आलेला फक्त कागदोपत्री घोडी नाचवण्याचं काम करते. 100 खाटाचा दवाखाना मंजूर केला, 100 खाटाचा दवाखाना मंजूर केला. 100 खाटा कुठायचे, 50 खाटा कुठायचे, एकही वैद्यकारी या ठिकाणी हजर राहत नाही. नुसतं गोंधळ चालू आहे. म्हणून हे गोंधळ या ठिकाणी चालू आहे. वैद्यकीय अधीक्षक नरेश देवणीकर साहेब म्हणतात की देगलूर शहरामध्ये हा शस्त्रक्रिया होत असतात 50, 100, 200 आणि बाहेरून डॉक्टर येत असताना शस्त्रक्रिया चालू आहेत. तुमची शस्त्रक्रिया किती दिवसाला एकदा चालू होते? ते शस्त्रक्रिया, समजा मला जर पोटाचा आजार झाला असेल, मला काय हायड्रोसिल झाला असेल, अपेंडिक्स झाला असेल, त्याची शस्त्रक्रियाच्या दिवसापर्यंत वाट पाहायचं, तोपर्यंत रुग्ण मरून जायचं काय?
इथं दररोज उपचार झाला पाहिजे, दररोज इलाज झाला पाहिजे. आज पोट विकार तज्ञ समजा आज माझं पोट दुखू लागलंय आणि आज पोट विकार तज्ञाची ड्युटी नाही, त्याची ड्युटी पुढच्या सोमवारी आहे किंवा शुक्रवारी आहे. सोमवारपर्यंत मी तसं जायचं की काय ज्या दिवशी त्या डॉक्टर हजर आहे त्या दिवशी मला आजारी यायचं काय. दररोज एवढे डॉक्टर पगार उचलतात, जनतेचा पैसा लुटतात, शासनाला लुटतात. त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. नसतर तुम्हाला जर करायचं असेल ड्युटी तर राजीनामा द्या, निघून जा. फसवणूक करू नका. जनतेची फसवणूक आहे, शासनाची फसवणूक आहे, लूट आहे. गोरगरिबावर या ठिकाणी अन्याय होणार आहे, गोरगरीब रुग्णावर या ठिकाणी अन्याय होणार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी चालू केलं आहे. या गोंधळ आंदोलनानंतर पुढचं नेमकं पाऊल कोणतं असेल? आता हे आमचं प्राथमिक स्वरूपाचं हे गोंधळ आंदोलन आहे. ह्यानंतर आमचं धोंडे फेकू आंदोलन आहे. हे महिना धोंड्याचा महिना आहे. धोंडे खाल्लो बी, धोंडे देणार बी, आता धोंडे मारायचा दिवस आलेला आहे. आज अधिक महिन्याचा म्हणजे धोंड्याचा शेवटचा दिवस आहे. त्या धोंड्याच्या शेवटच्या दिवशी मी या ठिकाणी जाहीर करतो की याच्या पुढे जर वैद्यकीय अधिकारी जर हजर राहिले नाहीत तर निश्चितच आम्ही हे गोंधळ घालणार नाही, गोंधळ आंदोलन होणार नाही. दवाखान्यात घालून जाऊन गोंधळ घालू, दवाखान्यात त्यांना सळकी पळ करू सोडून देऊ. हे आमचा उभा इशारा आहे. ये तो अभी झाकी है और बहुत कुछ बाकी है. जसं की देगलूर शहरामध्ये आपण पाहत होतो की आज उपजिल्हा रुग्णालय येथे गोंधळ आंदोलनास सुरुवात झालेली आहे. आणि जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी 12 महिने उपस्थित राहत नाही तोपर्यंत आणि पुढे नेमकं या पुढे बी एक मोठं आंदोलन उभारण्यात येईल असे महेश पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये हा गोंधळ आंदोलन चालू झालेला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय येथे हा गोंधळ आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नेमकं उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटाचे जी मागणी होती ती मागणी व्हावी यासाठी सुद्धा आज देगलूर शहरामध्ये महेश पाटील व असंख्य असे कार्यकर्ते आज त्यांच्या वतीनं आज हा गोंधळ आंदोलन देगलूर शहरामध्ये चालू झालेला आहे. देगलूर शहरात सभी दैनिक जनतेचे मत देगलूर नांदेड.